सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आवाज का कमी आहे? तुमची जेवण बाकी आहे का? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर, बजाज नगर, त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ संभाजीनगर शाखा यांच्या वतीनं कालपासून आपण ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। आज या आपल्या कार्यक्रमाला तपस्विनी आई आलेल्या आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करू। काल आपण प्रपंच बघितला, प्रपंचाचा व्याप बघितला, स्वामी श्री चक्रधरांनी निरूपण केलेला प्रपंच आपण समजून घेतला, जाणून घेतला आणि त्यावरती आज प्रश्नपत्रिका होती छोटीशी, ती पण सोडवली। विशेष म्हणजे तुम्ही प्रपंचात असून प्रपंचात पास झाले या प्रश्नपत्रिकेमध्ये, तुमचं तुमच्याकडून अभिनंदन। प्रपंचात पास होणं अत्यंत गरजेचं। जो प्रपंच नीट नेटका करू शकतो तो धर्म नीट नेटका सांभाळू शकतो। परंतु किती कुठपर्यंत इकडं सारी बळबळ, तिकडं काय करणार? इकडं व्यवस्थित पाहिजे, नीटनेटका पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, इडं निग्रह पाहिजे, नियम पाहिजे, व्यवस्थितपणा पाहिजे। घरात आल्यानंतर एखादा पाहुणा किंवा दुसरा कोणी व्यक्ती त्याला एक वेगळंपण जाणवलं पाहिजे। हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, परमेश्वराचे भक्त आहे। ही जाणीव करून देण्याचं आपण काम प्रपंचात असताना जर केलं तरीही तो नीटनेटका होऊ शकतो। म्हणून प्रपंचात राहताना परमेश्वराच्या प्राप्तीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून जी वाटचाल आपली असायला पाहिजे ती जर तुम्ही करत असाल तर तुमचा प्रपंचही नीटनेटका होईल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमचा जो प्रवास आहे तो पण सुखकर होईल। म्हणून प्रपंच हा जो विषय आहे हा जरी मोठा असला तरी परमेश्वराने आपल्याला त्यातलं जे मर्म आहे ते सांगून आपल्याला सावध केलेलं आहे आणि म्हणून आजपासून आपण सावध होऊन पावलं उचलायला सुरुवात करूया अशी अपेक्षा करू। अत्यंत महत्त्वाच्या विषयाला आज आपण स्पर्श करणार आहोत। स्वामी श्री चक्र निरूपित नित्य व अनादीचे 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, ही तिन्ही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघितलं, समजून घेतलं आणि त्यावरती बदल करण्याच्या उद्देशाने आपली वाटचाल आपण सुरू केलेली आहे। परंतु ती वाटचाल कशासाठी आहे? आपलं ध्येय काय आहे? परमेश्वराने हे सारा उपद्व्याप करण्याचा उद्देश काय आहे? सृष्टीत रचना करून आपल्याला सृष्टीत आणणं, स्वतः परमेश्वराने अवतार घेऊन वाडोवाडी फिरून तत्त्वज्ञान सांगणं, ह्याचा उद्देश काय? याचं ध्येय काय? याचं एकच ध्येय, निरानंद जीवाला परमेश्वराला आनंद द्यायचा आहे। म्हणजे परमेश्वराने खूप मोठं आव्हान उचललेलं आहे। जीव मुळात निरानंद आहे, परंतु त्याला आनंद देण्याचं मिशन परमेश्वराने उचललेलं आहे। कारण आपण कळत न कळत केलेले कर्म, त्या कर्मापासून मिळवलेलं दुःख, नरक हे परमेश्वराला बघवत नाही। कारण ओ थंबा डाव देखे, परमेश्वर सर्व साक्षी आहे, तो सर्व बघतोय आणि ते बघितल्यानंतर आपलं दुःख त्या परमेश्वराला बघवत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वर अवतार घेऊन आपल्याला बोध देतात आणि तो बोध याचसाठी असतो की त्या परमेश्वराला आपण जाणून घ्यावं, समजून घ्यावं, परमेश्वराला अनन्य व्हावे, शरण जाऊन त्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपली धर्म आणि धार्मिकता, आपल्या जीवनाचं ध्येय आपण पक्क करावं आणि ते प्राप्तीच्या उद्देशाने आपली धार्मिक वाटचाल आपण सातत्यपूर्ण, प्रयत्नपूर्ण करत राहावं जोपर्यंत परमेश्वर भेटत नाही। कारण तो मिळाल्याशिवाय पर्याय नाही। आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधी ना कधी इथून मागे आपल्याला मिळवता आला नाही। अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या। परमेश्वराने या पाठीमागे आपल्याला बोध दिला, त्या बोधाच्या पाठीमागे पुढे जाऊन कार्याला आपण अनुसरलो, पण प्रमादी झालो। प्रमादी होणं
हे आपला पूर्व संस्कार आहे. पण परमेश्वर म्हणतात प्रमाद चुकावला तर चुकतो. कोणी चुकवायचा? जीवानी चुकवायचा. कसा चुकवायचा? त्याचं तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सावध केलेलं आहे. चुकावला तर चुकतो. ननुसरी ते प्रमादीय बोली जेती त्या सृष्टी शून्य होय. एका शब्दात परमेश्वराने तो विषय निकाली काढला आहे. त्यावरती खूप जास्त फापट पिसारा न सांगता एका वचनात आपल्याला निकाल देऊन टाकलेला आहे. ननुसरिती हाच एक प्रमाद आहे आणि त्यासाठीच त्याची सृष्टी शून्य होणार आहे. परंतु सृष्टी शून्य म्हणजे काय? त्याला काहीच भेटणार नाही का? असं नव्हे. परमेश्वर तर दयाळू माळू कृपाळू आहे. परंतु ज्या उद्देशाने सृष्टी निर्माण केली, ज्या उद्देशाने परमेश्वर अवतार घेतला, ज्या उद्देशाने परमेश्वराने आपल्याला बोध दिला, ते आपल्याला भेटणार नाही. ते म्हणजे कैवल्यदान, स्वामी श्री चक्रांचा आनंद, मुक्ती, प्राप्ती ती भेटणार नाही. बाकीचं सारं भेटेल, ते चुकणार नाही. परंतु दैवराटीसाठी नियम वेगळे आहे. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं त्या लक्षणांमध्ये परमेश्वर सर्वतोपरी उतरलेले आहे. ते आता बघणार आहोत. आपण वेगळ्या रस्त्यावर आहोत, दैवराटीच्या रस्त्यावर आहोत, परमेश्वराच्या भक्तीच्या रस्त्यावर आहोत. म्हणून आपल्यासाठी वेगळा विषय आहे. तो कसा काय हा वेगळा विषय अजून. परंतु आपल्याला आज मूळ विषयापर्यंत जायचं आहे. विषय मोठा आहे, पूर्ण करण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. ते सांगण्याची माझी योग्यता पात्रता 100% नाही, मी अगोदरच मान्य करतो. कारण परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडून परमेश्वर सांगितल्या जातो, जाणवल्या जातो, उमटावल्या जातो आणि प्राप्तीला पण परमेश्वराकडूनच परमेश्वर होत असतो. एखादा सर्वसामान्य जीव ना त्याला सांगू शकत, ना दाखवू शकत, ना लक्षात आणू शकत, ना प्राप्तीला नेऊ शकत. पण परमेश्वराची कृपा, तुमची सर्वांची प्रेरणा, साधू संतांचं शुभचिंतन या अनुषंगाने आपण फक्त त्या विषयाला स्पर्श करणार आहोत की आपण परमेश्वर भक्ती करत असताना तो परमेश्वर कोण आहे, कसा आहे, ती वस्तू काय आहे. आपण म्हणत असतो ते शब्द, त्या शब्दातून निघालेला अर्थ, बोध नेमका आहे काय. आपण म्हणतो दयाळू, पण दयाळू पण काय आहे, कृपाळू पण काय आहे, त्याचे लक्षण, कार्य, कारण, स्वरूप, लक्षण याचा स्पर्श आपण करणार आहोत, चिंतन करणार आहोत. विषय मोठा आहे. त्याला न्याय देण्याची ताकद आपल्या ना बुद्धीमध्ये ना विचारामध्ये. परंतु आपला हेतू शुद्ध असल्यामुळं परमेश्वर कृपेनेच आपण हा विषय हाताळणार आहोत. पण परमेश्वरकडूनच परमेश्वर जाणवला जातो. जरी मी तुम्हाला काही बोललो, काही सांगितलं, तर ते तुम्हाला कळेल याची काही गॅरंटी नाही. पण तो कळवणारा तो आहे, उमटवणारा तो आहे. आता आपण जे विषयाला स्पर्श करणार आहे, असं कधी समजू नका का हे इकडून झालं ते तिकडून झालं. ती विशिष्ट बुद्धी न आणता त्या परमेश्वराचे अपार कृपा आहे आपल्यावर का हा विषय आपल्याला समजला, कळाला, लक्षात आला, उमटला. त्या परमेश्वराचेच आपण आभार मानायचे, त्या परमेश्वराचीच प्रार्थना करायची. म्हणून परमेश्वर हा विषय परमेश्वराकडून आपल्याला दिलेला आहे आणि तो आपल्याला परमेश्वराकडूनच घ्यायचा पण आहे. कारण तो देण्याची ताकद कोणामध्येच नाही आहे. परमेश्वर सर्व शक्तियुक्त, सकळे ज्ञान विज्ञान, सकळे देवता, या परमेश्वराच्या शक्ती. परमेश्वराला अशक्य काय आहे? या शक्तीद्वारे, या सामर्थ्याद्वारे तर परमेश्वर सारा सृष्टीचा कारभार चालवतात, सारा कारभार करतात. ते सामर्थ्याचं काम आहे. परंतु परमेश्वराला बोध देणं, परमेश्वराचा बोध देणं, परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराची उमट, परमेश्वराची ओळख देणं हे फक्त आणि फक्त परमेश्वरच करू शकतो. म्हणून परमेश्वर अवतार घेतो. अन्यथा सामर्थ्याच्या माध्यमातून परमेश्वर हे बी करू शकले असते, परंतु नाही, ते परमेश्वराकडूनच होतं. म्हणून परमेश्वर येतो. जर यदा कदाचित ते परमेश्वराने दुसऱ्याकडून केलं असतं, करता आलं असतं, तर परमेश्वराची येण्याची आवश्यकता नाही. परंतु येतात याचा अर्थ त्याचा अधिकार ना कोणत्या जीवाकड, ना प्रपंचाकड, ना देवतेकड. तो अधिकारच नाही आहे, ती सिस्टमच नाही आहे. म्हणून परमेश्वराने यावं लागतं. या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते.
आणि त्या अवताराच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्यापर्यंत तोच परमेश्वर आपपर्यंत पोहोचवला आहे। तो आता आपण समजून घेणार आहोत। विषय मोठा आहे, गहन आहे, ते सर्वात मोठं आव्हान पण आहे, परंतु आपण परमेश्वराने दिलंय ते आव्हान, परमेश्वराने आपल्याला पेलवायची शक्ती पण दिलेली आहे, म्हणून ते आपण पेलावणार पण आहे। कारण तो पेलावल्याशिवाय आता पर्याय नाही आपल्याला। परमेश्वराच्या प्राप्तीव्यतिरिक्त आपल्याला काही पर्याय नाही, येऊवा पर्यायच नाही दुसरा। आजपर्यंत आपण अनेक पर्याय शोधले म्हणून पुन्हा पुन्हा इथे येत राहिलो। आता पर्याय नाही आहे, ही मानसिकता आपली पक्की झाली का मग आपण इथले कोणत्याही प्रकारचे विकल्प किंवा पर्याय शोधणार नाही, बघणार नाही, कुठेही आपली निष्ठा राहणार नाही। समर्थवादावरची एकच ठिकाणी निष्ठा, तो म्हणजे परमेश्वर। म्हणून त्या परमेश्वराला आपण स्पर्श करत असताना आपण सर्वांनी हात जोडून प्रार्थना करायची आहे की देवा श्री चक्रधरा परमेश्वरा, तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात, कनवाळू आहात। अनंत जन्मात, अनंत सृष्टीत तुम्ही आम्हाला बोध दिला, ज्ञान दिलं, धर्म दिला, परंतु माझ्या स्वार्थाने अन्यथा ज्ञानाने आम्ही तो दवडला। परमेश्वरा, श्री चक्रधरा, हे बाईसाच्या बाबा, बटोबासाच्या देवा, औसाच्या जगन्नाथा, आज या सृष्टीत, या देही तुम्ही मला पुन्हा बोध दिला, धर्म दिला। तुम्हाला तुमच्याकडून आम्ही समजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। ते शास्त्र, ते शब्द, ते ज्ञान, ते तत्व, ते सिद्धांत आमच्या हृदयामध्ये तुमच्याकडून उतरावं। आमची योग्यता नाही, पात्रता नाही, तरीही तुमची अपार कृपा, दयाळूपणा, त्यामुळे दया करा, कृपा करा। तुमची जाणीव, ज्ञान आम्हाला या शब्दाद्वारे होऊ द्या, हीच आपल्या श्रीचरणी आम्ही प्रार्थना करतो, प्रार्थना करतो, प्रार्थना करतो। आमच्या या प्रार्थनेचा आपण स्वीकार करावा, स्वीकार करावा, स्वीकार करावा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। परमेश्वराकडून परमेश्वर जाणवला जातो, परमेश्वराकडूनच परमेश्वर उमटवला जातो आणि त्याच्याकडूनच आपल्याला त्याला मिळवायचा असतो, त्याच्याकडूनच त्याची ओळख आपल्याला घ्यायची असते। म्हणून परमेश्वराकडे केलेली प्रार्थना, त्या परमेश्वराने जर ती स्वीकारली तरच आपल्यालाही कळेल, समजेल। आणि त्या परमेश्वराचं मिशन तेच आहे, येण्याचा उद्देश तोच आहे, बोधाचा उद्देश तोच आहे, परंतु त्यासाठी आपल्याला लागती आर्तता, आपली लागती तळमळ, आपली लागती प्रार्थना, चतुर्विध दुःख। ते जर असेल तरच ते कळतं, अन्यथा कोणालाही ते समजू शकत नाही, समजणार नाही। तिकडून आलं तरच कळणार आहे। परमेश्वर पदार्थ बघत असताना शास्त्रातले अनेक शब्द आपण ऐकत आलो, बघत आलो, त्यातला नेमका डिफरंट काय, फरक काय, बदल काय, त्यातलं वेगळंपण काय, याला सुरुवात आपण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल परमेश्वर हा चैतन्याच्या पलीकडे म्हणजे मायेच्या पलीकडे असलेला हा पदार्थ, अव्यक्तातून व्यक्त होतो तो कोण, परमेश्वर। अवतार घेतो तो कोण, परमेश्वर। वाडवाडी फिरतो तो कोण, परमेश्वर। बोधदाता, साधनदाता तो कोण, परमेश्वर। हे आजपर्यंत आपण ऐकत आलो। मग हे ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे,
परमेश्वर काय आहे, ते एकच आहे की वेगवेगळे आहे, त्यांची नामना एक आहे का त्यांचं अस्तित्व वेगळं वेगळं आहे, हे जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तत्त्वज्ञानातून परमेश्वराने आपल्याला ते सांगितलेलं आहे. त्याला आपण स्पर्श करून त्यातली स्पष्टता जी आहे, क्लिरिफिकेशन, ती आपण प्राप्त करणार आहोत. परमेश्वर अव्यक्तातून व्यक्त होतो आणि ह्या अव्यक्तातून व्यक्त झाल्यानंतर त्या परमेश्वराला परमेश्वर हीच साहित्यात नामना आलेली आहे. चैतन्या पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. परमेश्वर शब्द येतो, बरोबर की नाही. मग ते अन्य वृत्तीत असले किंवा चैतन्या पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर ही आचार्यांनी सांगितलेलं आपल्याला तत्व असेल, सिद्धांत असेल, वरील अनेक सूत्रांमध्ये परमेश्वर हा शब्द आलेला आहे आणि तो चैतन्याच्या म्हणजेच मायेच्याही पलीकडचा तो परमेश्वर हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ही परमेश्वर नामना प्रत्येक वेळेस आपण ऐकलेली आहे, समजलेली आहे, जाणून घेतलेली आहे आणि आपणही परमेश्वरीच भक्त आहोत. याचा अर्थ परमेश्वरच ब्रह्म आहे, परमेश्वरच ईश्वर आहे, हे एकच आहे असे स्पष्ट होते. कारण ईश्वर, ब्रह्म आणि परमेश्वर हे शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक संभ्रमावस्था, एक शंका, कुशंका येण्याची शक्यता आहे. परंतु साहित्य ज्या अर्थी परमेश्वराने ब्रह्मवाणीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी परमेश्वर हा शब्द वापरला, याचा अर्थ ईश्वर किंवा ब्रह्म हे एकच आहे आणि त्यांची नामना परमेश्वरच आहे. परंतु तरीही त्यातला सूक्ष्म भेद परमेश्वराने पुढच्या अनेक सूत्रांमधून आपल्याला थोडासा समजून सांगितलेला आहे. विषय थोडा मोठा आहे, आव्हानात्मक आहे, समजायला थोडासा किचकट आहे. परंतु परमेश्वराच्या प्रार्थनेतून परमेश्वराला आपल्याला समजून जाणून द्यायचं आहे. ही प्रार्थना आपली सतत असली पाहिजे. आपण ऐकतोय परंतु आपलं ध्येय ते असलं पाहिजे का देवा मला समजू दे, देवा मला कळू दे, देवा माझ्या लक्षात येऊ दे. ही आपली प्रार्थना सतत असली पाहिजे. ब्रह्म व ईश्वर मिळून एकच पदार्थ, तो परमेश्वराने अनादीच्या 4 पदार्थांमध्ये भी सांगितलेला आहे. अनादीच्या 4 पदार्थ काय सांगितले आहे? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. 5वा पदार्थ ब्रह्म, 6वा पदार्थ ईश्वर असं काही सांगितलेलं नाही आहे. आणि पदार्थ 4च सांगितलेले. याचा अर्थ हेच परमेश्वर आहे आणि यालाच नामना परमेश्वर आहे हे स्पष्ट होतं म्हटले. कारण 4थ्या पदार्थातच परमेश्वराने परमेश्वराचं वर्णन स्पष्ट केलेलं आहे. ब्रह्म ईश्वर या पदार्थाला 5वे किंवा 6वे असा पदार्थ कोणताही परमेश्वराने सांगितलेला नाही. म्हणून 4थ्या पदार्थात ब्रह्म ईश्वर या दोईचाही समावेश होतो. तर परमेश्वरामध्येच ईश्वर आलं, परमेश्वरामध्येच ब्रह्म पण आलं. कारण 4था पदार्थ परमेश्वराने परमेश्वर सांगितला, ना ब्रह्माला ना ईश्वराला स्थान दिलं. याचा अर्थ परमेश्वरामध्ये हे आलं, येतं. परंतु असे असले तरी परमेश्वराने आपल्या प्राप्तीची 2 साधने सांगितलेली आहे. प्रश्न निर्माण होतो ना, जर परमेश्वर एकच आहे, ब्रह्म आणि ईश्वर ही वेगळं नाही, तरी मग प्राप्ती जर एकच सांगायला पाहिजे तर प्राप्ती 2 का सांगितली? कोणती कोणती प्राप्ती सांगितली? एक ब्रह्मप्राप्ती आणि एक ईश्वर प्राप्ती. या 2 गोष्टी का सांगितल्या म्हटलं? परमेश्वर प्राप्ती सांगावी. इथं त्यांचा उल्लेख का आला? इथं त्यांना का घेतल्या गेलं तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून? एका प्रेम संचरित उद्धरण प्रकरणातलं 13 नंबरचं सूत्र आहे. एका जीवाप्रती परागिरा करूनी परमेश्वर आपले अस्तित्व साधिती. उद्धरण प्रकरणातलंच 21वे सूत्र आहे. म्हणजे 2 प्राप्त्या सांगून, 2 भेद सांगून जीवाचे 2 वेगळे वर्गीकरण का आपण केले, साहित्यामध्ये का आपल्याला सांगितले, ही फोड आपल्याला क्लिअर करायची आहे. आणि त्यातून मग आपल्याला परमेश्वरी शक्ती काय आहे हे नेमकी कळेल, समजेल. तर प्रेमामुळे प्रत्यक्ष परमेश्वर काय सांगतात? ईश्वर स्वरूपाची प्राप्ती होते. ज्ञानामुळे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. एकीकडे सांगतात परमेश्वर एकच आहे, ब्रह्म आणि ईश्वर यामध्येच परमेश्वर दडलेला आहे किंवा परमेश्वरात हे दोन्ही दडलेले आहे. आणि दुसरीकडे सांगतात 2 प्राप्ती, एक ईश्वर प्राप्ती, एक ब्रह्मप्राप्ती. हे काय हा प्रकार आहे? म्हणून आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. परमेश्वर भक्ताशी आपली अनुभूती रती देते आणि ज्ञानी अशी
ब्रह्मीभूत करीती सूत्र आहे ना. ज्या वेळेस या अभ्यासाला तुम्ही सुरुवात कराल असे प्रश्न आपल्याला पडत राहतात. परमेश्वर सांगत असताना दोन प्राप्ती, ईश्वर प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती हे का आले हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत परमेश्वर ही वस्तू आपल्याला लक्षात येत नाही. परमेश्वर ही वस्तू आपल्या लक्षात न आल्यामुळे ही जर प्रश्न घेऊन, कन्फ्युजन घेऊन, संभ्रमावस्था घेऊन जर आपण धार्मिकता करत राहिलो तर आपलं जे ध्येय आहे, आपलं जे टार्गेट आहे, आपला जो उद्देश आहे तो आपल्याला प्राप्त करता येणार नाही. म्हणून याचाच अर्थ असा की ज्ञान हे ईश्वर प्राप्तीचे साधन, ज्ञान हे ईश्वर प्राप्तीचे साधन आणि प्रेम हे ब्रह्म ही एकच असू नये. त्यामुळे ब्रह्मप्राप्तीच होते. कशामुळे? प्राप्तीचे साधन जरी असले तरी त्याच अर्थी ईश्वर ब्रह्म हे एकच आहेत, हे काही वेगळे नाही. परंतु ज्ञानापाशी प्रेम उत्तम सांगितलं. मग ज्ञानापाशी जर प्रेम उत्पन्न सांगितलं आणि दोन साधनं सांगितले तर मग त्यांना सांगायचं का? यात सांगितल्याने वेगळेपण जाणवते. कारण का? तर जीवाच्या वासनेची, अधिकाराची, अवस्थेची फोड तिथं केलेली आहे आणि ज्ञानाची आणि प्रेमाची जी अवस्था आहे ती वेगळी आहे. ज्ञानाची अवस्था काय आहे? ज्ञानी काय समजतो आणि प्रेमी काय समजतो सांगता येईल कोणाला? ज्ञानी म्हणतो हे साधन आहे, आतलं ते साध्य आहे. ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांच्या पुढे जे काही ज्ञानी भक्त गेले, पूजनीय माईम भट गेले, समजा त्यांना बोध झाला, ते ज्ञानी होते. ते त्या श्रीमूर्तीला साधन समजायचे. कारण मायापूर ते साधन, आतलं जे स्वरूप हे साध्य आहे माझं, म्हणजे टार्गेट याच्या आतलं आहे आणि ते मला प्राप्त करायचे. पण प्रेमी भक्ताची अवस्था काय आहे? माझं साधनही हेच, माझं साध्यही हेच. हे आतलं बाहेरचा हा जो वर्गीकरण आहे तो प्रेमी भक्त करत नाही. बाईसा कधी म्हटल्या नाही का हे साधन आहे ना, आतलं ते साध्य आहे, मला ते करायचे. का? तर त्या परमेश्वरांनी या पुढं येणार आहे ते सूत्र का त्या परमेश्वरांनी करचरणवंत म्हणजे परमेश्वरांनीच जे मूळ स्वरूप आहे त्यांनीच आपल्याला उद्धार करण्यासाठी जीवाच्या अनुषंगाने हे अवयव स्वीकारलेले आहे. परंतु ज्ञानी काय करतो? परमेश्वराकडून समजलं ना, परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरती. मग अवतरती तर कसा अवतरती? मायापूरधारी होती, मायावेशधारी होती, आहे की नाही? मग तिथं तो प्रश्न निर्माण करून अधिक खोलात जातो. म्हणून ज्ञानियाची जी अवस्था आहे, अधिकार आहे ती वेगळा आणि प्रेमियाची अवस्था आणि अधिकार ती वेगळा. जर प्रेमियाची अवस्था त्याच्या वरची आहे, त्याच्या पलीकडची आहे, त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून परमेश्वरांनी या दोन प्राप्ती वेगवेगळ्या सांगितल्या. वास्तविक यात विकल्प करू नये, कारण दोन्ही प्राप्तीतून परत रिटर्न नाही. दोन्ही आनंदच आहे, दोन्ही मुक्तीच आहे. फक्त आपल्याला ते समजावं, फोड व्हावी, कळावं आणि आपला प्रश्न निकाली निघावा म्हणून परमेश्वरांनी याची स्पष्टता आपल्याला केलेली आहे. तर अव्यक्त स्वरूपाची कोण अपेक्षा करतो? ज्ञानी भक्त. अव्यक्तातून व्यक्त झालेला आणि व्यक्तातून जो अव्यक्त आहे त्याची ज्ञानी भक्त काय करतो? अपेक्षा करतो. तसं प्रेमियाचं नसतं. प्रेमी भक्ताला व्यक्त सर्व काही अशी प्रचिती असते, हेच माझं साधन, हेच माझे साध्य. म्हणून तसे स्पष्ट पारदर्शक करण्यासाठी किंवा भक्ताची थोरवी सांगण्यासाठी, सांगण्याच्या उद्देशाने परमेश्वराने वरील स्पष्टता दिलेली आहे. नाहीतरी विचारमाळिकेतलं 81 नंबरचं सूत्र काय आहे? चैतन्या परमेश्वर पाविजे ते अच्युत पद बोलीचे. तिथंही परमेश्वर हा शब्द आलेला आहे. तर चैतन्याच्या पलीकडं तो परमेश्वरच आहे आणि त्याचं जे पद आहे ते अच्युत पद आहे आणि त्या परमेश्वराच्या भागामध्ये ईश्वर येतो आणि ब्रह्म येतो. त्याच्यामुळं दोन्ही प्राप्तीच्या अनुषंगाने ते दोन्ही पद किंवा दोन्ही प्राप्ती ही अच्युतच आहे, च्युत नाही. म्हणून त्याच्यात विकल्प आपण मात्र करू नये. पण परमेश्वरांनी भक्ताची थोरवी आणि त्यावरचा अन्याय होऊ नये म्हणून परमेश्वरांनी या दोन अवस्था किंवा दोन प्राप्ती वेगळ्या सांगितल्या आहे. लक्षात येत आहे तुमच्या? अच्युतपद हे काही वेगवेगळे सांगितले नाही. काही याला हे अच्युत आहे, हे च्युत आहे असं काही वेगळं सांगितलं नाही. तर चैतन्याच्या पलीकडे फक्त परमेश्वर हेच एक अच्युतपद स्पष्ट करून हे दोन्ही एकच आहे यातली स्पष्टता परमेश्वरांनी आपल्या शास्त्रात, आपल्या ब्रह्मवाणीनं, आपल्या तत्त्वसिद्धांतांनी, आचारविचारांनी किंवा वचनांनी सांगितलेली आहे. याचाच अर्थ ज्ञानी भक्तांनी मिळवलेले
किंवा प्रेमी भक्तांनी मिळवलेले पद हे दोन्ही अच्युतच आहे. तो ज्ञानी फक्त सिस्टम दोघांना एकच सिस्टमनी जावं लागेल, पण यातला नेमका भेद फरक आपण बघितलेला पण आहे अनेक वेळा, परंतु आपण परत ते पण बघणार आहोत. कारण दोघांनाही तिथून च्युती नाही, जन्ममरण नाही. जो परमेश्वराची प्राप्ती आहे, जो आनंद आहे, दोघांचाही ब्रह्म ईश्वर अच्युत पदच आहे. या एकवचनी शब्दानेच उल्लेख असल्यामुळे या दोन्ही एकच आहे असे स्पष्ट होते. यात वेगळेपण काहीच नाही, जाणून घेण्याची इच्छा नाही आणि आपण तो विकल्प मनात प्रश्न मनात आणण्याचं काही कारणच नाही. आणि ते उदाहरण प्रकरणात स्पष्ट केलेलं आहे, अनेक वचनातून आलेलं आहे. सूक्ष्मार्थाने ब्रह्म ईश्वर ही एकच भिन्न दिसतात, परंतु हे एकच आहे. त्याच्या प्राप्तीवरून ईश्वराचे प्रेम मिळून भक्तिमार्गाने जाणाऱ्या जीवाला मोक्षप्राप्तीच्या वेळी अनादीचा अविद्याच्छेद करावाच लागतो. मग तो प्रेमी भक्त असो किंवा ज्ञानी भक्त असतो. आणि या दोघांनाही एका सिस्टममध्ये जावं लागतं. कोणती सिस्टम? शाब्दज्ञान. शाब्दज्ञानातून अनुसरण, अनुसरणातून अप्रोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञानातून सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानातून विशेष ज्ञान, विशेष ज्ञानाच्या नंतर अनादि अविद्येचा छेद आणि मग प्राप्ती. सिस्टम ज्ञानी भक्तालाही तीच आहे, प्रेमी भक्ताला तीच आहे, परंतु ज्ञानी भक्ताला स्वतः करावा लागती, प्रेमी भक्ताचा परमेश्वर करून घेतो. हा नेमका फरक आहे. त्याच्यासाठी मी एक उदाहरण देत असतो, अधिक कळावं म्हणून. ते काही शास्त्रातलं उदाहरण नाही की दोन डोंगर असतात, एक डोंगर इकडे एक डोंगर तिकडं, मध्ये सारं घनदाट जंगल, तिकडं हिंस्र प्राणी वगैरे सर्व असतात. आता एका डोंगरावरती ज्ञानी भक्त पण आहे, प्रेमी भक्त पण आहे. त्यांना जायचं आहे, परमेश्वर दुसऱ्या डोंगरावर बसलेले आहे त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी. मग आता ज्ञानी भक्ताला काय करावं लागेल? तो डोंगर उतरावा लागेल, त्या जंगलातून चालत जावं लागेल, हिंस्र प्राण्यांपासून वाचवत वाचवत जाऊन परत तो डोंगर चढावा लागेल आणि मग तो परमेश्वर प्राप्त होईल. विकार, विकल्प, स्वभाव, अनंत दोष, मतित्रय, अनादि अविद्या हे सारे हिंस्र प्राणी आहे. हे आपल्याबरोबर आहे, आपण आपल्याबरोबर पाळलेले आहे. त्या हिंस्र प्राणी आपल्याला कधी खातील, कधी गिळंकृत करतील हे सांगता येत नाही. आणि त्यातून वाचत वाचत जाऊन त्याला उतरायचं म्हणजे काय? अभ्यास करायचा. आणि चढायचं म्हणजे काय? आचरण करायचं. उतरायचं म्हणजे कशातून उतरायचं आहे? आपल्या जीवत्वातून उतरायचं आहे, आपल्या अज्ञानातून उतरायचं आहे, आपल्या जीवाच्या, देवतेच्या, प्रपंचाच्या खाली उतरायचं आहे, म्हणजे त्यातून निघायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे. कारण तो त्या डोंगरावर हे सारं घेऊन त्याचा प्रपंच त्यांनी थाटलेला आहे जीवानी. मग तो प्रेमी असो किंवा ज्ञानी असतो. आणि हे सारे मधले आपले जे इंद्रिय आहे, इंद्रियाच्या माध्यमातून मिळालेले जे हिंस्र प्राणी आहे आपल्या आजूबाजूला, ते आपल्याला मिनटा मिनटाला, क्षणाक्षणाला खाण्यासाठी आसुसलेले आहे. आणि त्यांच्यातून वाचवत जाऊन मग आचरण करत एक शक्ती, ताकद निर्माण करून ऊर्ध्वगतीला आपल्याला जायचं आहे. पण प्रेमी भक्ताचं तसं नाही. त्याला ना खाली उतरावं लागत, ना हिंस्र प्राण्यापासून वाचवावं लागत, ना त्याला चढावं लागत. त्याच्यासाठी स्पेशल हेलिकॉप्टर परमेश्वराने ठेवलेलं आहे. ते जातं स्पेशल, त्या हेलिकॉप्टरमध्ये त्या प्रेमी भक्ताला बसावलं जातं. तो तिथून उडतो हेलिकॉप्टर आणि डायरेक्ट परमेश्वराच्या प्राप्तीला जातो. परमेश्वराने ती व्यवस्था केलेली आहे. प्रेमी भक्ताची व्यवस्था परमेश्वराकडून, ज्ञानी भक्ताची व्यवस्था त्या स्वतःच्या ज्ञानातून. हा नेमका फरक आहे. कारण प्रेम होताच काय होतं? विकार, विकल्प, स्वभाव उच्छेदून जातात. आता विकार, विकल्प, स्वभाव हेच हिंस्र प्राणी आहे, हेच घातक आहे. आणि ते उच्छेदून गेल्यानंतर विषयच येत नाही. ते येताच, ते होताच जीव जीवातून निघाला, जीवत्वातून निघाला, स्वभावातून निघाला, विकारातून निघाला, विकल्पातून निघाला. काही उतरावं लागेल का? तो उतरला. चढायचा काही प्रश्न येत नाही का? उठणं, बसणं, खाणं, पिणं फक्त आणि फक्त देव. बाईसा उठत होत्या, जेवत होत्या, झोपत होत्या, भांडत होत्या, कुरबुर करत होत्या, तमतम करत होत्या. कोणासाठी? त्यांचं सकळही देवासाठी. म्हणून त्यांच्यासाठी सकळही देव.
म्हणून प्रेमी भक्ताचं परमेश्वराकडून झालेलं असतं आणि ज्ञानाचं ज्ञानियांनी केलेलं असतं ना. आपल्याला प्रेम व्हावं ही परमेश्वराची अपेक्षा आहे का मला प्रेमच द्यायचं आहे, उद्धार करायचा आहे, देवाने ठरवलेलं आहे, प्रेम द्यायचं आहे, पण आपण ठरवलं पाहिजे का मला प्रेम पाहिजे. आणि प्रेम मिळवणं खूप अवघड प्रक्रिया नाही आहे. मग कधीतरी दुष्काळ पडेल त्याची तुम्ही वाट पाहाल, मग त्यावेळेस क्रिया करायला जाल आणि मग प्रेम होईल असा भाग नाही. ते प्रेमसुद्धा परमेश्वराकडूनच होत असतं. त्याच्यासाठी लागते फक्त आपल्याला तळमळ, त्याच्यासाठी लागते आर्तता, त्याच्यासाठी लागते प्रार्थना, त्याच्यासाठी लागते वासना. परंतु सिस्टम मात्र जरी परमेश्वराच्या कडीने झालं तरी त्यांनाही अपरोक्ष सामान्य विशेष अनादि अविद्येचं छेदन मगच प्राप्ती. परंतु हे देव करून घेतो आणि ते स्वतःला करावं लागतं. त्यासाठी आता पुढं साहित्यामध्ये काही उदाहरणं पण आलेली आहे आणि ते पण आपण अभ्यासणार आहोत. मुलं 2 आहे, एक छोटा आहे 1 वर्षाचा आणि एक आहे 5 वर्षाचा. रडायला लागले, वडिलांना प्रश्न पडला, घ्यायचं तर दोघायला आहे पण घ्यायचं कसं. मग वडील काय करतात, जो लहान आहे त्याला काय करतात, कडेवर घेतात, आणि जो मोठा आहे त्याला काय करतात, पाठीवर टाकतात. आता जो पाठीवर टाकला त्याने वडिलांना धरलेलं असतं, वडिलांनी त्याला धरलेलं नसतं, त्याने वडिलांना धरलेलं असतं. आणि ज्याला कडेवर घेतलं त्याने वडिलांना धरलेलं नसतं, वडिलांनी त्याला धरलेलं असतं. म्हणजे जो लहान आहे ज्याला वडिलांनी घेतलेला आहे तो प्रेमी भक्त आहे, त्याला देवाने धरलेला असतं. जो पाठीवर तो ज्ञानी भक्त, त्या ज्ञानीनी ज्ञानाच्या माध्यमातून देवाला धरायचं असतं. हा यातला नेमका फरक आहे. आणि तो फरक असा क्लिअर असताना त्या प्रेमी भक्तावरती अन्याय होऊ नये म्हणून 2 प्राप्ती परमेश्वरांनी सांगितल्या. याचा अर्थ त्या 2 वेगळ्या आहे आणि त्याच्यात काही 19-20 आहे, त्याच्यात काही रिटर्न आहे असं काही आपण समजायचं कारण नाही. फक्त तो क्लिअर करण्यासाठी ब्रह्मप्राप्ती आणि ईश्वरप्राप्ती ही आपल्याला परमेश्वरांनी क्लिअर करण्यासाठी आपल्याला सांगितलेली आहे. आणि तेच उदाहरण आलेलं आहे. त्याला आपल्या पोटाशी धरतात. मोचक अशा ज्ञानमार्गाने प्रेमियाला ज्ञानियाला ज्ञानमोचक, प्रेमियाला प्रेममोचक मोक्षप्राप्ती करून ज्ञानियाशी ब्रह्मीभूत करतात. तर यावरून ईश्वर स्वरूप हे पोटाप्रमाणे आणि ब्रह्मस्वरूप हे पाठीप्रमाणे, ब्रह्मस्वरूप हे पाठीप्रमाणे असल्याने स्पष्ट होते. आणि पोट आणि पाठ हे 2 अंग आहे का, एकच आहे, एकाच शरीराचे. असं कोणी म्हणेल का मला पोट आहे कारण मला दिसतंय पण पाठ काही नाही आहे, असं कोणी म्हणू शकतं का. एखादा मला पाठ आहे पण पोट नाही असं कधी होऊ शकतं का. हे दोन्ही एकच आहे. पाठीशिवाय पोट नसेल आणि पोटाशिवाय पाठ नसेल. तसं ईश्वराशिवाय ब्रह्म नाही, ब्रह्माशिवाय ईश्वर नाही, या दोन्हीशिवाय परमेश्वर नाही. आता तरी नेमका फरक काय अजून पुढे गेल्यानंतर स्पष्ट होईल. यावरून परमेश्वर हा एकच, ईश्वर किंवा ब्रह्म हे एकच हे सूक्ष्मार्थाने आपल्याला लक्षात येईल. वेगळं आपण समजायचं काही कारण नाही. हे थोडंसं जो सेटअप आहे, पाया आहे, तो थोडासा तुम्हाला अवघड वाटेल, परंतु तरी आपण सोपं करून सांगतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी. पुढं जेव्हा जाऊ तेव्हा आपल्या अधिक स्पष्टता येत राहते. यासाठी देवाने विकल्प करायचं लावलाच नाही म्हटले. विकल्प करूच नका, हे वेगळं ते वेगळं असं काहीच नाही म्हटले, काही विषयच नाही म्हटले. या जीवास विकल्प न करण्यासाठी परमेश्वरांनी स्वतः सांगितले. आणि परमेश्वरांनी प्रत्यक्ष पहिले डायरेक्ट जीवाला प्रश्न केलेला आहे, तुम्हाला काय आवडेल. या जीवाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय आवडेल, असा थेट प्रश्न परमेश्वरांनीच आपल्याला सांगितलेला आहे. तो शेवटच्या दृष्टांतातून स्पष्ट केलेला आहे. एका इष्टप्राप्ती करती जैसा राज्याभिषेकाचा कवनी एकू राहो असे. एक राजा असतो, कोणीतरी एक राजा असतो म्हटले, ते आपल्या पुत्राशीच राज्याभिषेक करी. आता त्याच्याकडे भरपूर असतात ना सैनिक भरपूर असतात, परंतु त्याचा वारसदार कोण असतो, त्याचा पुत्र, राजपुत्र, तोच त्याच्या गादीवर बसतो. परंपरा तीच आहे. परी ऐराशी न करी, पण शेवट दुसऱ्याला राज्याभिषेकाच्या माध्यमातून त्याला राज्याचा धनी
करत नाही तो पुत्रची त्याचा धनी असतो, तसे परमेश्वर भक्ताशी आपली अनुभूती रती देते. त्याप्रमाणे परमेश्वर भक्ताला आपली अनुभूती रती देतात राज्य. याचा अर्थ मग ज्ञानी आला नाही का, असं नाही आहे. तर अनिष्ट निवृत्तीपाशी इष्टप्राप्तीचे दुर्लभ जैसा साखरेचा. परमेश्वराने काय सांगितलं आहे साखरेच्या दृष्टांतातून, साखर होईजे ते निके की साखर खायचे ते निके. तुम्हाला साखर व्हायला आवडेल का साखर खायला आवडेल, हे थेट प्रश्न विचारलेला आहे. साखर जर आपण आहे तर साखरेची आपल्याला गुढी येणार नाही, पण साखर आपण नसताना साखर खाल्लं तर आपल्याला ती गुढी येईल म्हटले. तसे ब्रह्म होईजे ते निके की ब्रह्म अनुभवजे ते निके. तसं तुम्हाला ब्रह्म व्हायला आवडेल का ब्रह्म अनुभवायला आवडेल. त्यामुळे तुम्ही काही विकल्प करू नका, मनात तसं काही संभ्रम आणू नका. यावरून ब्रह्म ईश्वर हे एकच आहे म्हटले, वेगळं नाही. त्यामुळे त्यात विकल्प कोणत्याही प्रकारचा करायला सांगितलं. जरी देवाने स्पष्ट केले असले तरी देवाचा येथे कड दिसतो की प्रत्येक जीवाने आपले प्रेमच जोडावे. जरी वेगळा नाही एकच आहे तरी परमेश्वराचा कड मात्र काय आहे, कारण परमेश्वराला प्राप्तीला न्यायचं आहे, निरानंद जीवाला आनंद द्यायचा आहे, हे ठरवलेलं आहे. आणि तो आनंद देणं कशात सोपं आहे, प्रेमात. कारण का, प्रेम होताच जे अडथळे ते दूर होतात, प्राप्तीला नेणं सोपं होतं. म्हणून परमेश्वराची कड काय आहे, ह्या जीवानी प्रेमच जोडावं. म्हणून ते श्रेष्ठ, म्हणून ब्रह्मापेक्षा ईश्वर म्हणजे परमेश्वर श्रेष्ठ असे दिसतात व तसंच सांगितल्याचा पण आपल्याला साहित्यातून लक्षात पण येतं. म्हणून आपण या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आता जे जरी असलं तर आपल्या साहित्यामध्ये ब्रह्माचं स्पष्टीकरण आलेलं आहे. ब्रह्म हे परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप. थोडक्यात सांगतो मी तुमच्या कन्फ्युजन मिटण्यासाठी. ब्रह्म हे परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप, परमेश्वर हे परमेश्वराचं व्यक्त स्वरूप. मग अव्यक्त स्वरूप जर आहे तर जो व्यक्त आहे, जे आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला दिसतंय, आपल्याला सांगितलं साहित्यातून, ते अव्यक्तामध्ये आहे की नाही. आणि मग ते अव्यक्तच जर व्यक्त होतं आहे तरी मग ब्रह्म वेगळं प्राप्ती वेगळी सांगण्याचं कारण काय, तर हे आपण परत थोडंसं बघणार आहोत आणि मग मुख्य विषयाला आपल्याला पुढं जाता येईल. ब्रह्म तेही सत्य आहे, तेही नित्य आहे, शाश्वत आहे. ते मग कसे, तर ब्रह्म ईश्वर परमेश्वरी जे स्वरूपे आहे सूक्ष्मार्थाने भिन्न जरी असली म्हटले, सूक्ष्मार्थाने थोडंसं तरी स्थूलार्थाने मात्र एकच आहे. जसं जातीत्वाने जीव हा एकच आहे, परंतु कर्मफळातून जीव अनंत आहे. जातीत्वाने देवता, देवतेचे कार्यकारण स्वरूप लक्षण. जसं देवताबद्ध म्हटल्यानंतर ही देवताबद्ध ती देवता स्वतंत्र असं म्हणता येईल का, नाही. जातीत्वाने एकच असतं मात्र अनंत असतात. तसं सूक्ष्मार्थाने हे वेगवेगळे जरी असले तरी मात्र ते एकच आहेत, कारण त्याच्या ठिकाणी अनेक गोष्टी सारख्याच आहेत. कोणाच्या, ब्रह्माच्या आणि ईश्वराच्या ठिकाणी. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. ईश्वरही केवळ, ब्रह्मही केवळ म्हटलं, दोन्हीही सारखेच आहे. ईश्वर कैवल्य, ब्रह्मही कैवल्य. ईश्वरही शुद्ध, ब्रह्मही शुद्ध. ईश्वरही नित्यमुक्त, ब्रह्मही नित्यमुक्त. ईश्वर सर्वसाक्षी, ब्रह्मही सर्वसाक्षी. याचाच अर्थ काय म्हटले, ब्रह्माची लक्षणे तीच सर्व ईश्वरी आणि ईश्वराची ब्रह्माच्या ठिकाणी आहेत. निर्वचन प्रकरणात ईश्वर स्वरूपीच्या या ठिकाणी असलेले धर्माचे वर्णन येतात. आता महावाक्य आणि निर्वचन हे दोन भाग करण्याचं कारण काय आहे, तर महावाक्यामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण वेगवेगळं बघत आलो, त्यामध्ये एकत्रच सांगत घातला. तुम्ही जीव पदार्थ बघितला, तुम्ही देवता पदार्थ बघितले, प्रपंच पदार्थ बघितला आणि परमेश्वर बघितला. याचा अर्थ तुम्ही महावाक्याचा अभ्यास केला, महावाक्य समजून घेतलं, महावाक्य जाणून घेतलं. ते वेगवेगळं आणि इथं एकत्र, म्हणून महावाक्य म्हटलं गेलं. महा म्हणजे मोठं आहे की नाही, त्यात सर्वच आलं. आणि प्रपंचामध्ये म्हणजे या सृष्टीमध्ये 4 पदार्थ आणि ते 4 पदार्थ एकत्र येणं म्हणजे परमेश्वराचं महावाक्य. महंत वाक्य का, तर सर्व एकाच ठिकाणी
सांगात घातला म्हणून. तर आनंद मयत्व, ब्रह्मत्व, अच्युतत्व, अव्यक्तत्व, अमूर्तत्व, शुद्धत्व, हे जे धर्म, बुद्धत्व, नित्यमुक्तत्व, निराभिमानित्व, परसाक्षित्व, केवळत्व, हे सर्व जे धर्म आहे हे ब्रह्मस्वरूपाच्याही ठिकाणी आहेत. जे आज आपण महावाक्यात आपण ऐकलं असेल, तुम्ही पाहतो अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, हे ब्रह्मस्वरूपात पण आहे. आणि सर्वज्ञ जगप्रभूंनी ब्रह्मस्वरूपाचे वर्णन हे जर आहे तरीही परमेश्वरांनी काय सांगितलं आहे? सर्व धर्मशून्य म्हणजे ब्रह्म सकळ धर्मरहितू, असंही एक वचन आलेलं आहे विचार मालिकेमधलं 14वं 156. सर्व धर्मशून्य ब्रह्म, सर्व धर्मशून्य आणि ब्रह्म सकळ धर्मरहितू यात केलेले आढळते. मग कोणत्या अर्थाने हे समजून घेणं गरजेचं आहे? एकीकडे काय सांगतात जे इथं आहे तेच तिथं आहे, आणि दुसरीकडे काय सांगतात ब्रह्म शून्य किंवा सकळही धर्म रहितू. मग असं काय हे कन्फ्युजन आपलं फिटावं याचं कारण ते सांगतात ब्रह्म सकळ धर्मरहितू, ईश्वर स्वरूपाहून सूक्ष्मताने भिन्न जरी असलेले तरी ब्रह्मस्वरूप मायेच्या पलीकडेच आहे, आणि तेही परमेश्वराच्या त्रंशात्मक स्वरूपाचा त्याचा एक अंतर्भाव आहे, त्याचा तो एक भाग आहे, ते वेगळं नाही. आता पुढं अधिक स्पष्ट होणार आहे, यातला नेमका भेद पण आपल्याला लक्षात येणार आहे. तर सत शब्दे ब्रह्म बोलीचे, चित शब्दे माया बोलीचे आणि आनंद शब्दे ईश्वर बोलीचे, असं महावाक्यात परमेश्वराने या तिन्हींचा भेद वेगळा केला. तर माया तर आपण समजू शकतो, माया ही देवता आहे, शक्ती आहे, पण ब्रह्म आणि ईश्वर हे नेमकं वेगवेगळं का सांगितलं? तर ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रंश परमेश्वर एक आहे, हे महावाक्यातल्या 5व्या सूत्रामध्ये देवानी स्पष्ट केलेलं आहे. यातून ईश्वर ब्रह्म याचं साम्य तो स्पष्ट होत असलं तरीही सत्य, नित्य, संत, शाश्वत, सर्व धर्मशून्य हे विचार मालिकेमध्ये मात्र 156वं सूत्र आहे. या सूत्रातील सर्व धर्मशून्य तो हे जे वचन येते त्यातून आपणा जीवदेवता ईश्वराच्या प्रमाणेच ब्रह्म कोणतेही कार्य असल्याचे दिसत नाही म्हटलं. जीवाकडं कार्य दिसतं, देवतेकडं कार्य दिसतं, परमेश्वराकडं कार्य दिसतं, परंतु इकडं त्यांनी सांगितलं ब्रह्म सर्व धर्मशून्य, सकळही धर्म रहितू. यातून काय झालं? ब्रह्मामध्ये कोणतंही कार्य नाही आहे, पण कार्य नाही. या सूत्रातून सांगण्याचा अर्थ परमेश्वराचा काय आहे हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ब्रह्माविषयी नास्तिकवाद उत्पन्न होण्याचा संभव आहे की जर यांच्याकडे आहे परंतु ते काहीच करत नाही, याचा अर्थ नास्तिक. आपण एखादा म्हणतो ना, आता काहीच करत नाही, दिसतो तर चांगला, सात्विक, बोलतो गोड वगैरे, परंतु देवधार्मिकता काहीच करत नाही. आपणही बाह्य अंगाने जेव्हा बाहेर समाजात जातो, आपण ह्या देवतेची भक्ती करत नाही, त्या देवतेची भक्ती करत नाही, प्रसाद खात नाही, इकडं कार्यक्रमात जात नाही, तिकडं जात नाही, इकडं जात नाही, लोकांना माहीत नसेल, लोक म्हणतात हे नास्तिक आहे. परंतु आपण किती पक्की आणि ओरिजिनल आस्तिक आहे हे कधी कळेल? जेव्हा आपण त्यांना 4 गोष्टी सांगू किंवा त्यांना बोध होईल तेव्हाच. तसंच ब्रह्माच्या बाबतीतसुद्धा एक शंका निर्माण होण्याची शक्यता आहे की ब्रह्म हे नास्तिकता नाही, होण्याचा संभव उत्पन्न होण्याची शक्यता, तोच उत्पन्न होऊ नये म्हणून स्वामींनी काय सांगितलं मुद्दामहून की ब्रह्माची ओळख देताना ब्रह्म सत्य, कारण नास्तिकवाद येऊ नये म्हणून ब्रह्माची ओळख पण परमेश्वराने दिलेलं आहे का ब्रह्म ते हे बी सत्य आहे, ते नित्य आहे, शाश्वत आहे असं सांगितले आहे. कारण ब्रह्म हे कोणत्याही उपायाने नाश पावणारे नाही आणि कोणत्याही स्थितीत ज्याची अखंडत्व जे आहे ते भंग पावत नाही, ते अखंड आहे. कारण नास्तिकवाद उत्पन्न होऊ नये म्हणून परमेश्वराने ब्रह्माचं यदाकदाचित वास्तविक ब्रह्म हा पदार्थ परमेश्वर नसते जरी सांगितला आणि परमेश्वर आणि त्याचं सारे गुणधर्म जरी सांगितले असते तरी आपल्या लक्षात आलं असतं, परंतु कुठंतरी कधीतरी ऐकलं असतं आणि आपल्याला शंका आली असती म्हणून परमेश्वराने अधिक स्पष्ट केलं. परमेश्वराने प्रत्येक गोष्ट क्लिअर सांगितलं, स्पष्ट केलं, कोणतीच गोष्ट लपून ठेवली नाही. ब्रह्म काय आहे, ईश्वर काय आहे, परमेश्वर काय आहे, जीव काय, देवता काय, प्रपंच काय, सारं पहिले समजून घे, जाणून घे, लक्षात घे. त्यातला मनातला जो भेद आहे, संभ्रमावस्था आहे, यातला जो वेगळा भाव आहे तो काढून टाकायचा आणि मग ध्येय आणि टार्गेट पक्क करायचं, त्या बाजूने आपण चालायचं. याचा अर्थ असा की ब्रह्म ईश्वर हे धर्म अनुषंगाने सारखेच आहे, परंतु ब्रह्माच्या ठिकाणी स्वरूपांग धर्म असले
तरी शक्तिरूप धर्म नाहीत. ब्रह्माच्या ठिकाणी काय आहे? स्वरूपांग धर्म आहे, पण शक्तिरूप नाही, कारण कार्याला येते नाही. शक्तिरूप म्हणजे कार्याला येणं. तेच शक्तिरूप धर्म इतरांना दिले जाऊ शकतात. शक्तिरूप धर्म इतरांना दिले जाऊ शकतात. स्वरूपांग ते शक्तिरूप जर नसेल तर देता येतच नाही, पुन्हा परतही घेतले जाऊ शकतात म्हटले. परंतु असे जरी दिले जाणारे धर्म इतरांच्या उपयोगाकरता काही पडल्या जोगे धर्म ब्रह्मस्वरूपी नाही. ते इतरांच्या उपयोगी पडेल, इतरांना कार्याला येतील, इतरांना तसं काही परमेश्वरांनी ब्रह्माकडं नाही आहे सर्व, परंतु कार्याला येत नाही. म्हणून अव्यक्ती कार्य नाही असं सांगितलं ना. तर मग हेच अव्यक्ती म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणचं कार्य होत नाही, ते कार्य करत नाही असं सांगितलं. याचा अर्थ त्यांच्याकडे काहीच नाही आहे का? आहे, पण कार्याला येत नाही. याचं कारण का? ते स्वरूपांग आहे, शक्तिरूप नाही, कार्यरूप नाही. हे लक्षात घ्यायचं, हे महत्त्वाचा विषय आहे. आणि शक्तिरूप देता घेता येतं, परंतु स्वरूपांग देता घेता येत नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे नाही आहे, नाही आहे सर्व, परंतु ते स्वरूपांग आहे. म्हणून तो विषय क्लिअर आपण करून घ्यायचा आहे. तर ब्रह्मस्वरूप नित्यमुक्त जरी असलं तरी नित्यमुक्तत्वाचे शक्तिरूप धर्म, जो नित्यमुक्तत्वाचा शक्तिरूप जो धर्म आहे त्यांच्या ठिकाणी नसल्यामुळे इतरांना नित्यमुक्त करू शकत नाही. परमेश्वर नित्यमुक्त आहे म्हणून आपल्याला मुक्तीला नेणार आहे. देवताबद्ध आहे म्हणून आपल्याला त्या मुक्तीला नेऊ शकत नाही. प्रपंच जड आहे म्हणून तो मुक्तीला नेऊ शकत नाही. जीव अनादि अविद्ययुक्त आहे त्याच्यामुळे तो स्वतःच मुक्तीला जाऊ शकत नाही. पण ब्रह्मसुद्धा नित्यमुक्त आहे ना म्हटले, मग ब्रह्मानेच जीवाला मुक्तीला न्यायचं. परंतु तो नित्यमुक्त जरी असला तरी ह्या असल्या कारणामुळं त्याला जीवाला मुक्तीला नेता येत नाही, तो करू शकत नाही. त्यासाठीच काय म्हटले, ब्रह्माला परमेश्वर काय करतो घेऊन अवतारावे लागते, तेव्हा ती शक्ती कार्याला येते व ते जीवाला मुक्त करू शकतात. आता याच्यामध्ये याचा अर्थ किंवा याप्रमाणे इतरही धर्माचे कार्य परमेश्वराच्या मार्फतच ब्रह्म करत असतो, या अर्थाने ब्रह्मस्वरूप शून्य किंवा अव्यक्ती व्यापार नाही हे स्पष्ट होते. परंतु परमेश्वर जो अवतारतो, ईश्वर जो अवतारतो, आता याच्यामध्ये परमेश्वर, ब्रह्म आणि ईश्वर या तीन गोष्टी आहेत. काही जड होत नाही ना, या तीन गोष्टी आहेत. आता मी अधिक थोडंसं वेगळं स्पष्टीकरण करतो. ब्रह्म, ईश्वर आणि परमेश्वर, बरोबर. ब्रह्माकड सर्व आहे की नाही? स्वरूपांग धर्म आहे, गुण आहे, सर्व आहे, परंतु ते कार्याला नाही आहेत. ईश्वराकड काही नाही आहे, परंतु तो कार्याला येऊ शकतो, म्हणजे तो व्यक्त होऊ शकतो. ब्रह्म व्यक्त होत नाही, ईश्वराला व्यक्त होता येतं. मग हा ईश्वर काय करतो? त्या ब्रह्माचं जे आहे स्वरूपांग ते सर्व घेतो आणि तो व्यक्त होण्यास योग्य असल्यामुळं तो व्यक्त होतो, तो परमेश्वर. म्हणजे ब्रह्म प्लस ईश्वर बरोबर परमेश्वर, याचं सर्व आहे. तो काय कोण घेतो? ईश्वर घेतो आणि तो ईश्वर व्यक्त होतो, तो परमेश्वर. याच्यासाठी आपल्या पक्षकारांनी उदाहरण दिलेलं आहे, ते लगेच बघितल्यानंतर लक्षात येईल. ते उदाहरण कोणतं आहे? हे बोट आहे ना, बोट. या बोटामध्ये काय काय सांगा? हाड आहे, वरती मांस आहे, त्याच्यावरती चामडा आहे ना, त्वचा आहे की नाही? आता यातली त्वचा काढून टाकली, कार्य करेल का? यातलं मांस काढलं, कार्य करेल का? यातलं हाड काढलं, कार्य करेल का? नाही. तिन्ही एकत्र येतील तेव्हा ते कार्य करेल की नाही बोट? मग आता इथं वेगवेगळ्या ठिकाणचे वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे, परंतु आपल्याला लक्षात येण्यासाठी हाड म्हणजे काय आहे? माया, शक्तिरूप. ही सर्व शक्तियुक्त आहे ना, सर्व शक्तिरूप परमेश्वर जी देवता आहे त्या सर्व शक्ती घेऊन परमेश्वर अवतरतो. हाड म्हणजे माया. त्याच्यावरचं मांस काय आहे? मांस काय येईल मग आता? मायेच्या पलीकडे काय आहे? ब्रह्म येईल. आणि त्वचा म्हणजे काय आहे? ईश्वर. मग आता कार्याला आला तो कोण? परमेश्वर. यातून एक जरी निघालं, हा त्रैश परमेश्वर, यातून एक जरी निघालं तर कार्य होत नाही. परमेश्वर जेव्हा अवतरतो तेव्हा ब्रह्माचं सर्व घेतो, ईश्वर तो व्यक्त होतो आणि
देवता सर्व शक्ती आहे, त्या शक्ती परमेश्वराचा आहे, त्या शक्तियुक्त तो परमेश्वर व्यक्त होतो, तो परमेश्वर त्याला त्रयस्थ परमेश्वर म्हणतो, तो त्रयस्थ परमेश्वर तो कार्याला येतो. आता परमेश्वराच्या अवतरण्याच्या 3 परी आहे, 3 पद्धती आहे. त्या कोणत्या कोणत्या? परमेश्वर कसा कसा अवतरतो? गर्भातून अवतरतो, अजून दवडण्यातून अवतरतो, अजून पतीत उठवण्यातून. तर गर्भातून कोणते कोणते परमेश्वर अवतार अवतरले? श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी प्रभू, हे गर्भातून अवतार झाला. गोविंदप्रभू बाबा दवडण्याचा आणि स्वामी श्री चक्रधर पतीत उठवण्याचा. हे परमेश्वर अशा पद्धतीने जो एक व्यक्त होतो, तो व्यक्त होण्यासाठी कशा पद्धती वापरतो हे पुढं आलेलं आहे साहेब. या 3 पद्धतीनं परमेश्वर अवतरतो. चौथी पद्धत नाही. चौथी पद्धत कोणाची आहे? देवतेची. ती कोणती? रचून. परमेश्वर रचून कधीही अवतार घेत नाही, कारण कोणत्याही जीवाचं हित त्यात नसतं. आता ह्या झाल्या 3 परमेश्वराच्या परी. आता ह्या परमेश्वराच्या 3 परी ज्या आहे आपण बघितल्यानंतर परमेश्वर अवताराचे प्रकार किती आहे? किती आहे प्रकार? 3 ढोबळमानाने 5 म्हणलं जातं, पण मुख्य 3. म्हणते कोणते कोणते? आवर्दृश्य, परदृश्य, उभयदृश्य. श्रीकृष्ण महाराज कोणते अवतार आहे? दत्तात्रय प्रभू कोणते अवतार आहे? उभयदृश्य. चक्रपाणी प्रभू महाराज आवर्दृश्य, गोविंदप्रभू बाबा परदृश्य आणि सर्वज्ञ श्री चक्र प्रभू उभयदृश्य. तो कोणता परमेश्वर अवतार या जीवाला मुक्तीला नेतो? उभयदृश्य अवतार. उभयदृश्य म्हणजे काय माहिती आहे? दोन्हीही, आवराचंही आणि पराचंही देणारा. म्हणजे तुम्हाला कर्मराटीचं देतील आणि दैवराटीचं देतील. जनरल स्टोअर्स आहे, मागणीचा असा पुरवठा. त्याच्यामुळे दुसऱ्याकडे जाण्याची काही गरज आहे का तुम्हाला? काही गरज नाही. मागणीचा असा पुरवठा, जे पाहिजे ते भेटत. उभयदृश्य अवतार, तो बी अलौकिक अवतार. यती मुनीचा वेश, कोणत्याही प्रकारचं उपाधी म्हणत नाही. परमेश्वराला जे व्यसन आहे ते कशाचं आहे? फक्त जीव उद्धारण्याचं. आणि ह्या जीवामध्ये जे नाही आहे ते पूर्ण करण्याचं. जीवामध्ये काय नाही आहे? सामर्थ्य नाही आहे. परमेश्वर काय म्हणतात? या जीवामध्ये जे नाही आहे ते मी पूर्ण करून घेतो. आचार्यांच्या माध्यमातून सांगतात की यामध्ये जे नाही आहे ते मी करतो. धीराचं व्हावं. जीवामध्ये तेवढी ताकद नाही आहे. पण परमेश्वर जो आहे, ब्रह्म ईश्वर मिळून जो परमेश्वर होतो, तो परमेश्वर 3 पद्धतीनं आणि 3 प्रकारे अवतार घेतात. या सर्वच अवताराच्या ठिकाणी सर्व शक्ती मात्र असतात. आवाराच्या ठिकाणी असतं, पराच्या ठिकाणी असतं, पण ही एक प्रवृत्ती आहे. आपल्याला समजावं, कळावं, लक्षात यावं म्हणून त्या परमेश्वराने हे प्रकार सांगितल्या, पद्धती सांगितल्या आणि प्रॅक्टिकल दाखवलं. पण बघा, गोविंदप्रभू बाबा परदृश्य अवतार, त्यांचं कार्य बघा. मग परदृश्य अवतार आहे, मग आवाराचं त्यांनी काही दिलंच नाही का? असं नाही. आवाराचं ते देऊ शकतात, पण ती प्रवृत्ती. एक ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं, त्याला टेन्शन आलं, माझ्याकडे काहीच नाही, आता मी लग्न कसं करू? गेले गोविंदप्रभू बाबांकडे. गोविंदप्रभू बाबांनी लगेच मंदिराच्या पाठीमागे नेलं, म्हणे उकर, लगेच सोन्याची थैली घेऊन जा. ब्राह्मण लालची आपल्यासारखा. देवा अजून एखादी, देवाने मारला टपकं, याच्यात होतंय ना तुझं निक. हे आवाराचं झाले की नाही? पराचं तर ब्रह्मा ते कृमी ते ब्रह्मा कीजे ते पर. तसंच आवर्दृश्य अवतार चक्रपाणी प्रभू बाबा आहे. मग ते काय पराचं देऊ शकत नाही का? देऊ शकतात, परंतु ती प्रवृत्ती असते. आणि उभयदृश्य अवताराचा तर विषयच नाही, दोन्हीही. परंतु वाया काही जात नाही. म्हणून प्रत्येक परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी सर्व शक्ती असतात म्हटले. ती दाने देण्याची योग्यता पण असते, पण जीवाला समजावे यासाठी हे प्रकार, या पद्धती साहित्यामध्ये आलेल्या आहे. आणि त्या परमेश्वराचे खावणी म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्य किंवा आपल्याला स्पष्टता यावी म्हणून आपल्याला हे साहित्यामध्ये आलेलं आहे. सर्वच अवताराकडून सर्वच शक्ती असल्यामुळे
या 3 दृष्टांतातून परमेश्वरांनी ते समजावले. कोणता? अंतुलाचा, बाहेरीलाचा आणि उमऱ्याचा. आतला तो आतील पाहिल, बाहेरचा तो बाहेर पाहिल, उमऱ्याचा दोन्ही पाहिल. याला आपल्याला समजावण्यासाठी ते दृष्टांत पण परमेश्वरांनी दिलेले आहे. आता आपल्याला ब्रह्म डोक्यातून काढायचा, ईश्वर डोक्यातून काढायचा, माया डोक्यातून काढायची. आता आपल्याला फोकस कुठं करायचा आहे? परमेश्वर. तो परमेश्वर कोण, कसा, त्याचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, त्याच्या शक्ती, हे शब्दाचा अर्थ आपण बघणार आहोत. हा विषय मोठा आहे. कोणाला वाटेल अरे काय महावाक्य सांगताय का, पण महावाक्य हा विषय आणखीन वेगळा. आणि महावाक्यालाच प्रमाण घेऊन जो विषय आपण समजून घेणार आहोत ते फक्त शब्दाचा अर्थ, परमेश्वर काय आहे, ती वस्तू काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर परमेश्वर ही वस्तू आपल्याला जोपर्यंत समजत नाही, कळत नाही, लक्षात येत नाही, जाणवत नाही, तोपर्यंत आपलं ध्येय, आपल्या जीवनाचं आपण पक्क करू शकत नाही. या संभ्रमावस्थेतून आपण बाहेर पडून परमेश्वर हे ध्येय आपल्याला पक्क केलं की मग तो परमेश्वर कुठं असतो? विश्वेच्या 500 कोटी योजनेच्या पलीकडे. म्हणजे त्याच्या पलीकडे काय आहे? विश्वदेवतेची पलीकडं चैतन्य माया, अनंत पट, आणि त्याच्या पलीकडं परमेश्वर, त्याच्या पलीकडं परमेश्वर. म्हणजे एका ब्रह्मांडाचं स्वरूप किती आहे? एका ब्रह्मांडाचं, एका सृष्टीचं 500 कोटी योजन. एक योजन म्हणजे किती किलोमीटर? 12. म्हणजे 500 कोटी गुणिले 12, तेवढं किलोमीटर जेव्हा येईल तेव्हा एक ब्रह्मांड. आता व्यक्त आणि अव्यक्त हे विषय क्लिअर झालेले आहे. तर व्यक्त आपण काय समजतो? 56 कोटी. मग तो व्यक्त हा जो आकडा आहे 56 कोटी, तो कोणाचा, कशाचा, कशातून घेतला? तर विश्वेची जी मूर्त आहे, विश्वदेवतेची, ती मात्र 56 कोटी योजनाचीच असल्यामुळं ते व्यक्त, कारण त्याच्यातच सर्व आहे, त्याच्यातच सर्व आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ती विश्वाची मूर्तच नसल्यामुळं सृष्टी तेवढी आहे, ब्रह्मांड तेवढं आहे, परंतु त्यात काहीच नाही आहे. मग त्यात काहीच नाही म्हणजे काय? फक्त पोकळी आहे. म्हणजे थोडक्यात आपण हे गणित जर करायचं ठरलं तर एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात हा जीव जाऊ शकतो का? कदापि शक्य नाही. कारण 500 कोटी योजन, त्याच्यात 56 कोटी योजन. हा जो 56 कोटी योजनाचा जो आडाखा आहे हा भौतिकदृष्ट्या आपण समजून घेऊ शकतो, सायन्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. परंतु ही पोकळी किती आहे हे सायन्सला अजून माहीत नाही, विज्ञानाला अजून माहीत नाही. पण परमेश्वराने साहित्यातून, तत्त्वज्ञानातून आपल्याला सांगितलेलं आहे 500 - 56 किती राहतात? 444 कोटी ही पोकळी. आता ज्यावेळेस दुसऱ्या ब्रह्मांडात प्रवेश करायचा असेल तर या 56 कोटी ब्रह्मांडाच्या बाउंड्रीवर गेलो की तिथून 444 कोटी योजनाचा प्रवास करावा लागेल. आणि त्याच्यानंतर परत दुसरं ब्रह्मांड, तेही 444 कोटीचा प्रवास करून मग व्यक्त ब्रह्मांडात जाईल ना. ते पण दुसरीकडे पोचायचं आहे ना. म्हणजे 444 + 444 किती झाले? 888 कोटी योजन प्रवास जेव्हा जीव करील तेव्हा दुसऱ्या ब्रह्मांडात जाईल. इथून आता चंद्रावर जायचं, मंगळावर जायचं, तर किती शक्ती त्यांना निर्माण करावं लागते. कारण या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडण्यासाठी त्यासाठी किती विज्ञान कामाला लागलेलं आहे, किती खर्च कामाला लागलेला आहे. जाताय येताय, जाताय येताय, पाहताय, फोटो काढताय, चाललंय संशोधन. काय करताय काहीच माहीत नाही. आणि मग म्हणता इकडं तबकडी आली आणि तिकडून तबकडी आली. हे सारा रथाभास आहे. शास्त्राच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा हे कदापि शक्य नाही. आणि सामर्थ्याचं काम आहे. हे सामर्थ्य कोणाचं आहे? मायेचं आहे. ज्यावेळेस महासार होतो त्यावेळेस अनंत ब्रह्मांडाचे अनंत जीव त्या मायाच्या तमात जातात. तिथं आता आपणही असतो, दुसऱ्या ब्रह्मांडाचे असतात, तिसऱ्या ब्रह्मांड, असे अनंत ब्रह्मांडाचे जीव असतात एकत्र. आपल्याला माहीत नसतं, तिथं निद्रिस्त अवस्था असल्यामुळं ओळख पाळख नाही, नाही तर आपण विचारू शकलो असतो तिकडं कसं काय व्यवस्थित का, अजून काय वेगळे पदार्थ, काय चायनीज फेनीज काय वेगळं, है ना, मजा आली असती. परंतु तसं काही नाही आहे. नाही तर तिकडं अजून काय काय बाबा, पिक्चर्स काय वेगळं, अजून
3D A1 असं काहीतरी दिसतं ना, आपण संवाद केला असता, पण तसं नाही आहे. त्यावेळेस परत सृष्टीची रचना होते, त्यावेळेस ते मायेचं अत्यंत परफेक्ट सामर्थ्याचं कार्य असतं की त्या ब्रह्मांडातले ते जीव त्याच ब्रह्मांडात नेणं. थोडी चुकी होत नाही, इकडून त्या ब्रह्मांडात तिकडे जातच नाही, जाऊ शकत. सामर्थ्याचं कार्य. जीव किती परफेक्ट असला, मशिनरी असली, कॉम्प्युटरचं युग आलं, तरी चुका मात्र होतात. चुका शोधायला परत एक ऑडिटर ठेवावा लागतो, त्याच्यावर आणखीन कोणीतरी असतं, आणि या चुका कुठंतरी होत असतात, त्या मानवनिर्मित. पण इथं एकही चुकी थोडीही होऊ शकत नाही. म्हणजे सारे एकत्र आणू नये, परत त्या ब्रह्मांडात नेणं. परत नुसते त्या ब्रह्मांडात नेणं हे नाही आहे, त्या कर्मफळात नेणं. ज्यावेळेस महासार होतो, एखादा जीव एखाद्या कुत्र्याचा, मांजराच्या कर्मफळात असतो, तेव्हा महासार होतो, तिकडं जातो, आणि परत जेव्हा येतो परत त्याच कर्मफळात परत त्याला घातल्या जातं. त्याच ठिकाणी तो तिथंच असतो परत. किती परफेक्ट काम आहे, किती मोठं ते सामर्थ्य आहे, याची आपण कल्पनाही करू शकत. म्हणून परमेश्वराचं हे जे सिस्टम आहे ही एकदा समजून जर घेतली तर तुमच्यासाठी आश्चर्यजनक या जगात काहीच राहत नाही. काहीच नाही आश्चर्यजनक, कारण हे सर्वात मोठं आश्चर्य. याचे कल्पनेच्या पलीकडचं आश्चर्य आपण अभ्यासतोय, जाणवतोय, आपण शास्त्रातून घेतोय. त्याच्यामुळं आता तुम्हाला किती मोठं काही आश्चर्य जरी सांगितलं, एखादा IT बाबा आला आणि मग हा तो सांगायला लागला आणि तो सांगायला, तुम्हाला तो सारं वाटेल की मूर्खांचा बाजार आहे हा. आलं का लक्षात? वास्तविक सारा समाज आपल्याला मूर्ख समजतो आणि आपण साऱ्या समाजाला मूर्ख समजतो, कारण ते आपल्याला जाणत नाही आणि आपण त्यांना जाणतोय म्हणून मूर्ख समजतो, आणि ते आपल्याला जाणत नाही म्हणून मूर्ख समज. तर जाणून मूर्ख समजणं, अजाणते मूर्ख समजणं, याच्यात जमीन आसमानचा फरक. आपल्याला माहिती आहे, जाणून आहे, म्हणून आपण म्हणतोय सारा मूर्खांचा बाजार. आणि आपल्याला जे माहिती आहे, आपण जिकडं पोचलोय ते त्यांना स्पर्श पण झालेला नाही, म्हणून ते म्हणतं हे काय प्रकार आहे, हा वेगळाच प्रकार आहे, कारण समजत नाही. त्याच्यामुळं परमेश्वराची काय सिस्टम आहे एकदा जर समजून घेतली, 500 कोटी योजनाच्या पलीकडे जे माया स्वरूप आहे, त्या माया स्वरूपाने कर्मभूमीपर्यंत व्यापलेले आहे. कर्मभूमीपर्यंत पूर्ण व्यापलेलं आहे. कारण आता देवता वर्गामध्ये आपण बघितलं, कर्मभूमीची देवता 500 योजन, अंतराळीची देवता, अष्टदिनी देवता 10% ती वाढत जाते आणि त्याचा व्याप वाढत जातो. शेवट जातो कुठं व्याप? विश्व, आणि विश्वच्या पलीकडं माया. आणि माया अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली. याचा अर्थ काय? माया प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पूर्णपणे व्यापलेली आहे. कर्मभूमीची देवता कर्मभूमीतच आहे, पण अष्टदिनी देवता कर्मभूमीत आहे, अष्टदिनीत आहे. वरची देवता खालच्याला व्यापत चालते. तर ते कर्मभूमीपर्यंत, प्रत्येक ब्रह्मांडाच्या कर्मभूमीपर्यंत ही माया व्यापलेली आहे म्हटले. वरील देवता खालील देवतेला व्यापलेली असते, त्याचप्रमाणे मायाने सर्व देवतांना व्यापलेले असते. अर्थात विश्वाच्या अव्यक्त स्वरूपापलीकडे माया, स्वरूपाच्या मर्यादेपलीकडे माया, त्याच्यानंतर ब्रह्म, त्याच्यानंतर ईश्वर, या तिन्हीची स्वरूप व्यापकपणे आहे हे लक्षात येईल. यालाच काय म्हणतात? त्रश परमेश्वर. मायाच्या पलीकडं ती माया कोणाकोणाला व्यापली, त्याच्यानंतर ब्रह्म म्हणजे ब्रह्मानी सर्वांना व्यापलं, त्याच्यानंतर ईश्वर म्हणजे ईश्वराने सर्वांना व्यापलं, आणि तिन्ही एकत्र येऊन परमेश्वर त्यांनी सर्वांनाच व्यापलं. म्हणजे सर्व व्यापक जो आहे परमेश्वर, हे जेव्हा समजून घेऊ तेव्हा पुढचे जे आपण आता लक्षणं बघणार आहे ते अधिक आपल्याला स्पष्ट होतील, लक्षात येते. तर यालाच म्हटलं त्रंश परमेश्वर, सच्चिदानंद परमेश्वर असे नाव त्याला दिलेले. सच्चित आनंद आहे की नाही? आता हे सच्चिदानंद अनेक धर्मामध्ये बी नाव ऐकलेलं असं, अनेक संप्रदायामध्ये आहे. मी बी ऐकत राहतो सच्चिदानंद आश्रम, सच्चिदानंद हॉटेल, असं कुठंतरी मी एकदा प्रवास करत सच्चिदानंद म्हणलं. याला माहिती आहे का सच्चिदानंद या शब्दाचा अर्थ काय? शब्द माहिती आहे, परंतु त्याचा जो बोध आहे, सत काय, चित काय, आनंद काय, हे मात्र आपल्याला जे माहिती आहे ते त्यांना माहीत नाही. सच्चिदानंद परमेश्वर आहे. आणि एकदा मी स्वतः विचारलं होतं की म्हणले परमेश्वर सच्चिदानंद आहे. म्हटलं सच्चिदानंदामध्ये किती शब्द? म्हणले 3. म्हणले काय? म्हणले सच्चिदानंद. याचा अर्थ काय? नाही म्हणले, अर्थ नाही म्हणजे सच्चिदानंद. मुलांचे नाव आपण ठेवतो सच्चिदानंद, परंतु त्याचा जो बोध आहे तो परमेश्वराकडून आल्यामुळं आपल्याला त्याचा नेमका अर्थ कळेल, समजेल. लोड होत असेल तर थांबायचं का जायचं पुढं? काय जायचं का थांबायचं? थांबायचं. हा, म्हणजे जास्त लोड पण नको. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता सत शब्दे ब्रह्म बोलीजे, चित शब्दे माया बोलीजे, आनंद शब्दे ईश्वर बोलीजे,
ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रंश परमेश्वर एक वाते. आपल्याला आपण आता कुठं आलो? एका परमेश्वराकडे आलो. आता आपल्याला हे बाकीचं त्या 3 गोष्टीच्या पलीकडं आपण आता सरकलो आहे. आलं का लक्षात? अर्थात या त्रंशात काय आलं? ब्रह्म पण आलं, माया पण आली, ईश्वर पण आलं आणि अव्यक्त स्वरूपी असून या तिन्हीचा मिळून एक त्रंश परमेश्वर जो बनला तो परमेश्वर. याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. यावरती पक्षकारांनी महावाक्याच्या माध्यमातून, पोथ्यांच्या माध्यमातून, साधू संतांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन प्रकाश टाकलेला आहे. परंतु ते समजून घेणं, समजणं अत्यंत अवघड आहे. कारण पक्षकारांनी तशा पद्धतीचं सेटअप केलेला आहे. तो अतिव्यापक आहे, तो अतिव्यापक आहे. म्हणजे धर्मतत्वज्ञान अतिव्यापक आणि आपलं मेंदून आपलं डोकं छोटंसं, त्याच्यामध्ये ते सामावणं एवढं अवघड आहे, ते शक्य नाही. म्हणून परमेश्वराची प्रार्थना करून परमेश्वराकडून जर आलं तर ते समजेल. आणि त्याच्यातही आपण थोडंसं विस्तृतपणे सोप्या सरळ भाषेमध्ये समजून सांगण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रम तयार करून सर्वसामान्यांना परमेश्वर काय आहे हे जर समजलं तर सोपं होऊन जाईल. आपल्या जीवनाचं टार्गेट, ध्येय, त्या परमेश्वराविषयीची आवडी, त्या परमेश्वराविषयीचं प्रेम, आपल्याला आपलं सत्व आपल्याला उतरावता येईल. परमेश्वर सर्व समजतात, पण परमेश्वर काय वस्तू आहे कोणालाच माहीत नाही. पण ती मानभावांकडे आहे. ती मानभावन योग्य पद्धतीने जर मांडली तर इतरांनाही कळेल का अरे परमेश्वर तर असा आहे ना, आपण काय समजत होतो. त्या भ्रमातून ते बाहेर पडू शकतात आणि परमेश्वर भक्तीला लागू शकतात. परंतु त्याच्या पलीकडं मी जाऊन सांगून पहिले मानभावांना परमेश्वर समजला पाहिजे, मानभावांना कळायला पाहिजे, मानभावांना जाणवला पाहिजे, मानभावांना उमटला पाहिजे. तेव्हा तो इतरांना सांगू शकतो, तेव्हा तो इतरांना समजावू शकतो. आपल्याला माहीत नाही काय आहे परमेश्वर, काय आहे ती वस्तू. मी त्यांची भक्ती करतो म्हणजे नेमकी काय करतोय, करायची असते तर कशा पद्धतीनं करायची असते. कारण आपण अजूनही जीव, देवता आणि प्रपंचातच अडकलेलो आहे. परमेश्वरापर्यंत जायचं आहे तर या तिन्हीतून निघावं लागेल. आपण या तिन्हीला घेऊन परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने ध्येय जर पक्क करत असेल तर शक्य नाही. म्हणून परमेश्वराने साहित्याची मांडणी पण तशीच केलेली आहे. जीवाला पहिले जीव सांगितला, जीवाला मग देवता सांगितल्या, जीवाला मग प्रपंच सांगितला आणि या तिन्हीच्या पलीकडे जो व्यतिरिक्त परमेश्वर तो सांगितला. जीव प्रपंच व्यतिरिक्त, अत्यंत सुंदर आहे, खूप सुंदर आहे. व्यतिरिक्त मग काय व्यतिरिक्त, कोणाच्या व्यतिरिक्त, कशाच्या व्यतिरिक्त, तो वेगळा, तो परमेश्वर आज आपण पाहण्याचा परमेश्वराच्या कृपेनं प्रयत्न करत आहोत. इथपर्यंत आज आपण आलेलो आहे. याच्यामध्ये काही कोणाला प्रश्न असतील, शंका असेल तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.